बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या श्रीबीज तस्करी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणाचे धागेदोरे नाशिक ते ठाणे असे पसरले असून अनेक बेकायदेशीर IVF आणि सोनोग्राफी सेंटर्स प्रशासनाच्या रडारवर आले आहेत। बदलापूर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या रॅकेटमध्ये आता नवनवीन खुलासे होत आहेत। तपासादरम्यान असे समोर आले की नाशिक येथील मालती IVF सेंटर हे ठाणे परिसरात बेकायदेशीरपणे चालवले जात होते। या सेंटरच्या आडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांची फसवणूक करून त्यांच्या स्त्रीबीजांची तस्करी केली जात होती। तपासात धक्कादायक बाब म्हणजे स्वतःची ओळख लपवण्यासाठी आरोपींनी बोगस कागदपत्रांचा वापर केला। आता या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले की हे केवळ एका शहरापुरते मर्यादित रॅकेट नसून याचे जाळे आंतरराज्य स्तरावर पसरलेले असू शकते। बेकायदेशीरपणे चालणाऱ्या प्रत्येक IVF सेंटर आणि सोनोग्राफी सेंटरची सखोल चौकशी केली जाईल असेही त्यांनी नमूद केले। नाशिकचे मालती IVF सेंटर ठाण्यात बेकायदेशीर कृत्य करत असल्याचे समोर आले आहे। बोगस कागदपत्रे वापरून महिलांची लूट करणाऱ्या या गुन्हेगारांवर आणि संबंधित केंद्रांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। अशा प्रकारे महिलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली। महिलांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न या प्रकरणाने पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आता आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन राज्यातील इतर संशयास्पद केंद्रांची चौकशी कशी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मुळातच नाशिकमध्ये असलेला मालती IVF सेंटर जे नाशिकला परमिशन मिळालं ते ठाण्यामध्ये सुरू केलं गेलं आणि त्याच्या थ्रू अशा पद्धतीचा हा सगळा अवैध धंदा या लोकांच्या माध्यमातून केला जात होता। त्याच्यामुळे आता ठाणे पोलिसांना सुद्धा या संदर्भातली माहिती देऊन याच्यामध्ये अजून कोणी कोणी सहभागी आहे, कारण की सुरुवातीला पहिल्यांदा येणारी जी महिला आहे ती परत तिची आयडेंटिटी चेंज करून हे सगळं करत होती। त्याच्यामुळे आधार कार्ड चेंज करणं, वेगवेगळ्या पद्धतीचं आधार कार्ड बनवणं, आयडेंटिटी चेंज करणं, त्याच्यानंतर तो प्रवास करणं आणि प्रवास केवळ बदलापूरचा नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी इतर राज्यांमध्ये जात तो प्रवास करणं, त्याच्यामुळे हे फार मोठे रॅकेट याच्यामध्ये आहे। याचा पूर्णपणे तपास हा झालाच पाहिजे। पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या संपूर्ण तपास यंत्रणेमध्ये करतात। ज्या ज्या विभागाची मदत लागेल त्या त्या विभागाने पोलीस यंत्रणेला मदत करावं आणि हे रॅकेट मुळासकट उकरून काढावं याच्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये IVF सेंटर हे जे आता होतं ते सील करण्यात आलेले आहे। जसं नाशिकमध्ये असलेले IVF सेंटर ठाणेमध्ये चालू होतं तर तशा पद्धतीच्या CS आम्ही सूचना दिलेल्या आहेत। आजपासून हे धाड सत्र सुरू होईल। याच्यामध्ये अधिकृत असलेले अनधिकृत असलेले सोनोग्राफी सेंटर्स असतील, आज PC PNDTचा डिपार्टमेंट सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवला, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, या सगळ्या विभागांची एकत्रित आढावा बैठक यासाठी घेतली होती की बदलापूर शहरामध्ये आजपासून ही सगळी कारवाई सुरू होईल। खरं तर ही इंजेक्शन देणं किंवा त्याच्यामध्ये औषध देणं ही सगळी प्रक्रिया आहे ती कुठल्याही पॅरामेडिकल स्टाफकडून झालेली नाही। त्याच्यामुळे डॉक्टर कोणीच त्याच्यामध्ये नाही आहेत। त्याच्या या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या अतिशय गोपनीय पद्धतीने आणि विदाऊट पॅरामेडिकल स्टाफ यांच्या माध्यमातून झालेला आहे। त्याच्यामुळे ही लोक कोण आहेत ती पण शोधणं आता गरजेचं आहे। याच्यामध्ये डॉक्टरच आहेत असं अजिबात नाही आहे, कारण की बोगस कागदपत्र वापरलेली आहेत। त्याच्यामुळे चुकीच्या कागदपत्रांचा वापर करून कोण अशा पद्धतीने करत असेल तर त्याच्या सुद्धा सूचना FDAला आम्ही देणार आहोत आणि त्या पद्धतीने ही पूर्ण कारवाई होईल। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, बदलापूर, ठाणे।